पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नाही, खरंच असं म्हणायचं नव्हतं, खरंच नव्हतं. आपण उपहासानं म्हणतो ना, जमाला नाही करायचं तुझ्या दादाशी लग्न, असं म्हणाले रे मी. पण मी तुला काही बोललो? तुला आता मी बोललो तर ऐकून असं वाटलं मी सिरियसली असं म्हणाले असं? तू गिल्टी वाटून घेऊ नको, मी तुझ्यावर नाही चिडले. ती वल्ली बघ ना, किती मोठा मॅटर केला तिनं. मी खरंच तुझ्यावर नाही चिडले. आज माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे, आपल्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे. आपण हा दिवस एकमेकांबरोबर घालवणार होतो, सेलिब्रेट करणार होतो, कारण हळूहळू माझं काम परत वाढणार, व्याप वाढणार, आपल्याला अजून कमी कमी वेळ मिळत जाणार. आज आपण वाड्यावर गेलो, शिरा खाल्ला, सेलिब्रेशन झालं, पण आपलं आपलं असं वेगळं सेलिब्रेशन व्हायला पाहिजे, हो ना? काय झालं? मी इतकं प्रेमाने, इतकं रोमॅन्टिक बोलतोय आणि तू असं एकदम चेहरा फिरवलास, हर्ट केलंस तू मला. पट्या, नाही नाही, माझा मूड गेला आता. पट्या, नाही नाही, माझा मूड गेला आता. माझा मूड बरा होईल, पण आता तू बरा केला असता. पट्या, म्हणजे ते तू बघ, म्हणजे मला नको विचारू. म्हणजे मी आता हे नाही का, माझं ठरलंय. नाही नाही, हे बघ, हे चालणार नाही सगळं, कळलं ना? हे ऐक. दाजी नाही की ना, माझं जरा असं नको ना करू, उघड ना. काय एडके, लेकीची मजा बघताय का? मावशीबाई, अहो अशी सुवर्ण संधी फार कमी वेळा येते. सुवर्ण संधी? हो, आता लेकीमुळे माझ्या ओठावर हसू असं कधी होतं का? नाही ना, चालू द्या, बघा तुम्ही लेकीची मजा घ्या, आनंद. नाही, नको नको नको, खूप झालं आता. मी जाऊन सांगतो तिला. कशाला? बघू तरी एवढी सचिनकडे काय गयावया करते. अहो, हिच्या मनातून अजून काय बाहेर पडते ना, ते एकदा ऐकायचंच आहे मला. बरोबर. सचिन, ऐक ना, तू बाहेर आलास ना की मी पाय धरते तुझे. मी पाय धरून तुझी माफी मागते, मग तू मला माफ कर. हा, मी काही करते ना, पण तू बोल ना माझ्याशी, असं नका वागूस ना. सचिन, मला माहिती आहे ना, मी खूप वाईट वागले सगळ्यांची. खूप वाईट वागले मी सगळ्यांची, मला माहिती आहे ना. पण ती जुनी वल्ली होती, ही वल्ली ना, खरं सांगते, सगळ्यांचा विचार करणार. सगळ्यात आधी खरं सगळ्यांचा विचार करणार, तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी. पण तू माझ्याशी बोल ना, तुझा दार उघड ना. सचिन, उघड ना दार. मी नवीन वल्ली आहे, मी आता तसं नाही वागणार, खरंच सांगतेय. मी पदर पसरू का आता तुझ्या समोर? मी पदर पसरते तुझ्या समोर, मला माफ करणार रे. असं काय करतोय तू? नवरा म्हणून तू पण इतरांसारखं समजून घे ना मला. सचिन, काय मावशीबाई, अहो जावई बापू आतमध्ये नाही येत ना, मग ही अशी इथे किती वेळ बोलत राहणार आहे? ते तुम्हाला आणि मला माहिती आहे, तिला माहित नाहीये ना. बघू तरी तिच्यात केवढा उत्साह आहे तो. कधी कधी मला वाटतं ना, माझ्या घरात कोणीच नाहीये, कोणीच नाही. आप्पा आहेत, पण ते काय नाव पुरतेच आहे. माझा नवराच माझा नाहीये, माझा नवराच माझी बाजू काही. सचिन, ऐक ना माझं जरा. ठीक आहे, मी आता इथेच बसणार आहे. तू जोपर्यंत दार नाही उघडत ना, मी इथेच बसणार.
सचिन सचिन खोलीत नाही. काय बोलले? अगं या बंद दरवाजाने तरी तुला माफ केलं का? तुम्ही पण असंच बोला. कोणी माझ्याशी नीट बोलत नाही, कोणी नीट वागत नाही आणि तुम्हाला थट्टामस्करी सुचते आणि तुम्ही अप्पा का हसताय? आता सचिन पण नाहीये खोलीत. कुठे गेला? अगं तो सकाळीच गेला, लवकर गेला ऑफिसला. पण तुझं काय? तू अशीच वेडेपणा करणार आणि मग अशी तोंडावर पडणार. मग आम्ही हसणार नाही तर काय रडणार? काय इळके, काय नमुना बांधला तुम्ही आमच्या गळ्यात? अहो, मी तरी काय करू मावशीबाई? आता आपलेच दात आणि आपलेच ओठ म्हणायचं आणि गप्पा बसायचं. बापरे, 9 कसं वाजले? उशीर झाला मला. पट्याला ऑफिसला जायचं असेल आणि मी लोळत काय पडले. अरे तू उठलीस? हो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तू किती उशीर झाला, उठवलं का नाहीस मला? मी उठवणार होतो पण चहा घेऊन येऊन उठवणार होतो. मला तुला असा बेट्टी द्यायचा होता. एकतर तू चहा करून गिल्ट देतोस मला आणि त्यावर तू बेट्टी घेऊन येणार होतास. तू ऑफिसला जायला उशीर होत नाहीये? तू ना मला घराबाहेर काढ. नाही, तू मला घराबाहेर काढ. एकदा काय तू घराच्या आत आहेस, मी बाहेरनं बेल वाजवतोय, तू दरवाजा उघडत नाहीस. कधी काय बेडरूम मधनं बाहेर ढकलून देतेस, रात्रभर मला बाहेर एकट्याला राहायला लागतं. आता काय मी म्हणतोय चहा घेऊन आलो तर तुला ऑफिसला जायला उशीर होत नाहीये. तू मला नाही काढ, तू मला आता पण तू मला घराबाहेर काढ. काही काढत नाहीये मी पटकन ऑमलेट करते, तू आवरून घे. मला आवरायचं नाहीये, मला तुझ्या बरोबर बसून चहा प्यायचा. बघ हा, मग म्हणशील की ऑफिसला जायला उशीर झाला, ते खापर माझ्यावर फोडू नकोस. नाही फोडणार. मग मी निवांतपणे चहा प्यायला तयार आहे. मग आजचा काय प्लॅन काय? माझा काय प्लॅन असणार? काम आहेत भरपूर. हो ठीक आहे, मी एकटा जातो सिनेमाला. सिनेमाला का जाशील तू? कारण मी आज ऑफिसला सुट्टी टाकली. मी आजचा संबंध दिवस एन्जॉय करणार. 1 मिनिट, सुट्टी का टाकली असशील तू? ऑफिसला जाऊ? ठीक आहे. नाही 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 नाही, तू असाच सतत माझ्या बाजूला बसलेला मला आवडणारच आहे. हेच याचीच भीती वाटते मला. हेच होणार आहे. म्हणजे तुला जे वाटतं ना की सतत मी तुझ्याबरोबर असलं पाहिजे, तुला वेळ दिला पाहिजे, हेच होणार नाही. एकदा माझ्या कामाचा व्याप वाढला, माझ्या कामाच्या वेळा अडनिड्या झाल्या की मग हाच वेळ आपल्याला मिळणार नाही. म्हणजे काय, मी तुझ्या अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही, मग तुझी चिडचिड होणार, मग माझी चिडचिड होणार. हेच मला नको आहे. म्हणून मी काय ठरवलंय की माझा सगळा हा व्याप सुरू व्हायच्या आधी एक दिवस आपल्या दोघांसाठी पाहिजे, वेगळा खास. म्हणजे सेलिब्रेशन कसं असतं, वाढदिवस असतो, वेडिंग ॲनिव्हर्सरी असते, तसा आजचा दिवस खास आहे असं समज. आपल्या दोघांचा खास दिवस, संपूर्ण दिवस. म्हणजे माझी धावपळ सुरू व्हायच्या आधीचा आपल्या दोघांचा एक आगळा वेगळा खास दिवस. हो, किती गोड पट्या. काल वाड्यात जे काही झालं, पट्या राहू दे ना, नको तो विषय. वल्ली पण ना आधी चुका करते आणि मग सचिन काही बोलला की रडत बसते. माई मावशीनं की हा सचिन का कधी स्वतःहून मला भेटायला येत नाहीये? बॉस आहे ना मी. साईन पाहिजे असतील, अप्रुव्हल पाहिजे असतील, त्यासाठी पण दुसरा कोणाला तरी पाठवतोय हा.
एका ऑफिसमध्ये असून सुद्धा हा माझ्याशी एकही शब्द बोलला नाही आल्यापासून. असं का करतोय हा? ठीक आहे, बिझी दिसतोय तो. त्याचा हा प्रामाणिकपणा तर सगळ्यात जास्त अट्रॅक्ट करतो मला त्याच्याकडे. किती मन लावून काम करतो हा. शी बाबा, कालचा दिवस अक्षरशः वाया गेला. वाड्यासाठी मागितलेले पैसे मिळाले नाहीच. सचिन पण चिडून बसला. तर काही गरज होती का त्याला सकाळी लवकर ऑफिसला जायची? याला कळत कसं नाही की रिया टपलेली असते? नाही, माझ्या सचिनवर माझा पूर्ण विश्वास आहे. ती किती गुंड घोळत असली ना तरी माझ्या सचिनचा पाय नाही घसरणार. पण वल्ले, फक्त सचिननी धुतल्या तंद्रासारखं असून कसं पुरेल? ती रिया एक पण चान्स नाही ना सोडत. नाही, तुलाच काहीतरी केलं पाहिजे. सचिन लंच ब्रेक मध्ये कॅबिन मध्ये ये. काही काम आहे का मॅडम? नाही, पण आपण एकत्र लंच करू शकतो ना? नाही, नको, मी बाकीच्या स्टाफ सोबत जेवणार आहे. बरं ठीक आहे. तू डब्बा आणलेस की नाही? नाही, पण मागवतो बाहेरनं काहीतरी. अरे कशाला? मी घरातून टिफिन आणले, जसं तू आणतो ना, चपाती भाजी आणि ते सलाडचं काय ते कोशिंबीर, तेही आणलं मी. चांगलं आहे, पण जे तुम्हीच खा तुमचा डबा. मी बाकीच्या स्टाफ सोबतच जेवणार आहे. बाकीचा स्टाफ म्हणजे कोण? ती गीता? तुला माझ्यापेक्षा जास्त तिच्या कंपनी आवडतं. मॅडम, जसं माझ्या बायकोनी रोज ऑफिसमध्ये येणं बरोबर दिसत नाही ना, तसं एका एम्प्लॉईनी बॉस सोबत बॉसच्या केबिनमध्ये जेवायला बसणं पण बरोबर नाहीच दिसत. आणि मला कोणाची कंपनी आवडते आणि नाही हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. हे बघ सचिन, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. मग आत्ताच बोला ना मॅडम, ब्रेकच्या आधी. काय कटकट होऊन बसली आहे रोजची. रोज या मागे लागणार आणि रोज यांना लांब ठेवण्यासाठी प्रयत्न करत राहायचे मी. यांच्याशी ना कसं वागायचं तेच कळत नाही आता मला. घुसमट होते नुसती. वहिनींशी बोलू का? वहिनींना बरोबर कळेल मला काय वाटतंय ते. दुसऱ्या कोणाला सांगता पण येणार नाही ना. अनामिका, ये ना. आले. अनामिका, अगं ये ना, नाही तर मी सुरू करतोय सिनेमा. वहिनी, कसं सांगू तुम्हाला, मला कळतच नाहीये. पण या रिया मॅमचं वागणं फारच अति झालं. आता हक्क गाजवायला लागले. आज मूड चांगला आहे पट्याचा. बोलू का त्याच्याशी सचिन आणि रिया विषयी? अनामिका, ये ना. आले आले. का आली आहेस परत? तुला मी सांगितलं होतं ना येऊ नकोस म्हणून. ऐक, ठेवलंस. एक मिनिट.
तू म्हणाला होतास ना की उगाच ऑफिसमध्ये नको येत जाऊस, काही स्पेशल असेल तरच येत जा. आहे ना, लक्षात आहे ना तुझ्या. मग आज का आलीस तू? सांगितलं होतं मी तुला, उगाच येत जाऊ नकोस म्हणून. अरे ते असं काय करतोयस आज काय आता? ते ना ते काय ते वल्ली, काय लाजून बिजून नको वल्ली. अगं ऑफिस मध्ये होत ना जरा. ऐक ना, खूप ऑकवर्ड होतंय मला. तू असं काय करतोयस आज पहिल्यांदा मी तुझा फोटो बघितला. अरे आपण एकच स्थळ घेऊन आले तुझं माझ्याकडे, सचिन. तेव्हा त्यांनी फोटो दाखवला ना, हा सचिन असं म्हणून. तर आयुष्यात पहिल्यांदा मी तुला बघितलं. वल्ली, तुला काय वेडबीड लागलंय का? हे काय, हे हा दिवस कोणी साजरा करतं का? उगाच काहीतरी कारण. अरे असं काय करतोयस? असे दिवस साजरे करायचे असतात, कळलं ना? कसं आहे ना, आयुष्यातले हे छोटे छोटे सोनेरी क्षण वेचायचे असतात. त्यांनीच आपला संसार खुलतो. आणि काय झालं? ऐक ना, तुला दाखवू मी काय काय आणलंय तुझ्यासाठी. थांब दाखवते. अगं तू बाहेर कुठे? थांब ना, सगळे बघतायत वल्ली. एक नको पसारा मांडूस. अरे आवरेन ना मी, नंतर जाताना आवरेन मी. लहान पोरासारखं. तू सकाळी असाच निघून आलास माझ्याशी न बोलता. मला खूप वाईट वाटलं. मला करमत नव्हतं म्हणून आले मी. हे सगळं ऐक ना, अरे घरी घेऊन थांब ना. घरी आल्यावर बघतो नाही. ना सगळं. अगं हे लाल गुलाब हो, ठीक तुझ्यासाठी. आहे, थँक्यू. तुला आवडतात ना ही सगळी चॉकलेट? हो ठीक. चॉकलेट पण आणली आहेत. आणि सॉरी, तू रागावलंस ना माझ्यावर म्हणून सॉरी. हे बघ खायला घरी आल्यावर बघ. नाही, बघ ना प्रिय सचिन. ऐक ना वल्ली, हे आपण सगळं घरी जाऊन बघूयात ना, सगळा पसारा. अरे नाही, घरी जाऊन काय आहे? ऐक ना. नाही ना, आजचा दिवस खास आहे ना. आजचा दिवस माझ्यासाठी खूप जास्त खास आहे. त्याच्यामुळे आपण इकडे बसून जेवूया ना. तू असा रुसला होतास माझ्यावर, कसं अन्न गेलं असतं मला सांग. आपण एकत्र बसून जेवूया आणि मग मी घरी निघून जाते. हो ऐक ना वल्ली, अगं सगळे बघतायत ऑफिस मध्ये, मला खूप ऑकवर्ड होतं. हे नको करूस प्रकार. अरे बघू दे, बघू दे. नाही बघू दे, त्यांना पण कळू दे ना की तुझ्या बायकोचं तुझ्यावर किती प्रेम आहे. हा, एवढं करतं का कोणी कोणासाठी? आणि तुला त्याची किंमत पण नाहीये. तुम्ही सांगा ना यांना. हो हो हो, बघा असं नका ना करू. हे सगळं काय प्रकरण आहे? हे सगळं काय प्रकरण आहे? काय प्रकारे म्हणजे दिसत नाहीये तुम्हाला? मी डबा आणलाय माझ्या नवऱ्यासाठी. आज खास दिवस आहे ना, म्हणून आम्ही एकत्र जेवणार आहोत. खास दिवस आहे आज. वल्ली, हे तुझं घर नाहीये हे सगळं करायला. हे ऑफिस आहे, इथे अलाउड नाहीये. आणि हे कोणी ठरवलं? मी माझ्या नवऱ्याबरोबर जेवणार आहे. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? ए वल्ली, अरे तू नको वाद वाढवूस ना. सॉरी मॅडम. मी नाही वाद वाढवते. नाही नाही नाही. ऐक ना, तू आज जेव ना माझ्या बरोबर. सकाळी सुद्धा असं निघून गेलास, रागवला होतास ना माझ्यावर. एक शब्द पण बोलला नाहीस तू माझ्याशी. मग आता मी आले ना, आता आपण छान जेवूया. मग मी जाते घरी. हा, छान भाजी करून आणली आहे ही बघ. तुला अगं वल्ली, अक्कल आहे का? हे काय करून ठेवलंयस तू? नाही नाही नाही, एक मिनिट रिया मॅडम, हे चुकून झालं. मी करते. चुकून? हे जे काय पिकनिक बॅग आहे, हे तुझं फूल चॉकलेट, हे काय आहे? बेसिक मॅनर्स नाहीये का तुला? अगं 10 वेळा तुला सांगितलं होतं की ऑफिसला येऊ नको, तरी सुद्धा तोंड वर करून आली आहे बेशरम सारखी ऑफिसला. अरे एवढा तुझा नवरा तुला आवडतो ना, तर घरीच ठेव ना त्याला. मॅडम सॉरी म्हणतेय ना ती, चुकून झालं तिच्याकडनं. मध्ये नको बोलूसा सचिन.
खूप दिवसापासून तुझ्या बायकोचं नाटक मी सहन करते, आता बस झालंय. अगं मूर्ख बाई, हे जे काही मूर्खपणा करून ठेवलाय त्याचा जबाबदार कोण आहे? माझा महत्वाचा पेपर होता, कोण जबाबदारी घेणार आहे सांग ना मला. मॅडम प्रिंटआउट्स आहेत त्या, काढता येतील परत. ठीक आहे, सॉरी, ती नाही येणार परत ऑफिसमध्ये, मी सांगतो तिला. ती का नाही येणार? मीच तिला एंट्री देणार नाहीये. सूट काय दिली, गैरफायदा घेते ही बाई. अरे कसं सहन करतो रे असं बायकोला? दुसरं कोणी असलं असतं ना सोडून गेला असता आतापर्यंत. बस झालं हे जे काय तुझं नाटक, तुझा ड्रामा, मला आता बस झालंय. घेऊन जा हे सगळं. मॅडम तुम्ही पण बास करा ना आता, किती बोलताय तिला? बघा किती लागलंय तिला. नाही झाली तिच्याकडनं चूक, करते जरा वेंधळेपणा, वेडेपणा करते, पण काय मुद्दामून नाही करते ती. तुम्ही सगळ्या ऑफिस समोर माझ्या बायकोचा अपमान करताय. इतका नका अपमान करू. ठीक आहे, तिने केला वेडेपणा, तुमचं काय? गेले काही दिवस तुम्ही जो वेडेपणा करताय, जे काय करताय ते तुम्ही मुद्दामून करताय ना. त्याला जबाबदार कोण आहे मग? इतकं बोलाल तिला, सगळ्या ऑफिस समोर अपमान करताय. नाही मॅडम, माझ्या बायकोचा जर एवढा अपमान होणार असेल तर मला इथे काम नाही करता येणार. चल वल्ली, वल्ली चल. अरे असं काय करतोस तू? सचिन, चल सचिन,